आपण बघितलं परवा ज्या पद्धतीनं मालेगाव मध्ये 3.5 वर्षाची आमची चिमुकली, तिचा काय गुन्हा होता हो, तिच्यावर बलात्कार झाला आणि त्या नराधमाने दगडाने ठेचून तिची हत्या केली। ही लाजिरवाणी बाब आहे। एकीकडे ही महाराष्ट्राची सरकार लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या अनुषंगाने 1500 रुपये महिना देते आणि एकीकडे या सरकारच्या नेतृत्वामध्ये आमच्या बहिणीची मुलगी या ठिकाणी सुरक्षित नाही, आमची आई सुरक्षित नाही, आमची बहीण सुरक्षित नाही। अपमान वाटतो या सरकारचा या राज्यामध्ये आणि या देशामध्ये पण। आपण बघितलं 2-3 वर्षापूर्वी नग्न अवस्थेमध्ये सैनिकाच्या पत्नीला या देशामध्ये मणिपूरमध्ये फिरवण्यात येतं। महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडतात, गल्ली ते दिल्ली। आज जर बघितलं तर महिला इथे सुरक्षित नाही। आमची महाराष्ट्र डॉक्टर महिला आज बघा 15 दिवसाचंच आहे, 15 दिवसापूर्वी आमची डॉक्टर महिला भगिनी डॉक्टर संपदा मुंडे हिनं आपला जीव संपवला। आणि या प्रकारचे अन्याय अत्याचार या महाराष्ट्रामध्ये घडतात या सरकारच्या महायुतीच्या नेतृत्वामध्ये। आमची सर्वात पहिले मागणी आहे की या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, हे सीएम पण आहेत आणि गृहमंत्री पण आहे। एवढ्या पदाचा लोक तुम्हाला काय आहे? एक पद सोडा ना, एक पद तुम्ही गृहमंत्र्याचा अशा हातात द्या, अशा व्यक्तीच्या हातामध्ये द्या जे हे गृह विभाग चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, चांगली सुव्यवस्था कायदा या ठिकाणी आणू शकतो आणि आमची बहीण या ठिकाणी वाचू शकते, आमची मुलगी या ठिकाणी वाचू शकते। जोपर्यंत आमच्या या मालेगावच्या जी आमची मालेगावची मुलगी आहे जिच्यावर अन्याय झाला, जोपर्यंत या नराधमाला फाशी होणार नाही तोपर्यंत महिला काँग्रेस या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्येच काय पूर्ण देशात शांत बसणार नाही।